अध्याय 3. शत्रूचा नाश, मुष्टियुद्ध, विद्येची प्राप्ती, घरात मारुतीचे वास्तव्य. मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट. मच्छिंद्रनाथाचे श्रीराज्याकडे गमन. मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादी तीर्थयात्रा करून सेतुबंध रामेश्वरास गेला. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागला. त्यामुळे तो आपणास राहावयाकरिता दरडी उकरून गुहा करू लागला. हे मारुतीचे वृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला. त्याने मारुतीस म्हटले की मर्कटा, तू अगदीच मूर्ख आहेस. शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस. अरे, पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे. आता तुझे घर केव्हा तयार होईल? घरास आग लागल्यानंतर विहीर खणाव्यास लागावे. तद्वत पाऊस पडत असताना तू आता घराची तजवीज करतोस, हे काय? असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर, तू असा चतुर दिसतोस, तू कोण आहेस? म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले. तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात, असे मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले. तेव्हा माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्यावेळेस मारुती म्हणाला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो. असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात. पण आता ते कसेही असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो. यास्तव त्याच्या कलेचा 1000वा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे. तो मी या समयी तुला दाखवितो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव. नाहीतर जती हे नाव तू टाकून दे. या नावाने विख्यात होईल हे तर ठीकच आहे, पण माझ्या मनात एक शंका आली आहे. तिची आपण निवृत्ती करावी. कोणती शंका आली आहे? असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकाळ ज्ञानी आहेस. असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास? तुझी माझी नागाश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती. त्यावेळेस साबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस. असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास? हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो. तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्स्येच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते. परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश्वत्थाच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आले हे आपण एकदा पाहावे. शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पाडावयाचे आहे. म्हणत तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील याचाही अजमास मला अशा रीतीने पाहता आला. असो, त्यावेळी मी माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागले. तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले. तेव्हा ती मला म्हणाली की मारुती, तुझ्या बुभुकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात. यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस, जेणेकरून सर्वांना सुख होते. परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथुन करावे असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हास स्वप्नात सुद्धा नसावा, अशी आमच्या कर्माची स्थिती आहे. तर तू ते सुख आम्हास प्रत्यक्ष दे, असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला. नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो, असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे. यास्तव ही गोष्ट माझ्याकडून घडावायची नाही.
आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरता मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल. तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होय. त्याचपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल. अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले. तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर. मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मीही उद्धवरेताच आहे, म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग. माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल, म्हणून हे कुकर्म मला सांगू नये. तशात स्त्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार होय, म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही. अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही अनादी कालापासून रहाटीत चालत आली आहे, म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही. जसे 99 मारुती तसेच 99 मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल, त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रकट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले. मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकांस नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले. श्री गुरुदेव दत्त.